नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी वांगा बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। पण ही भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे, ज्यामुळे ज्यांना आवडत नसेल तेही आवडीने खातील ही माझी खात्री आहे। तसेच ही भाजी करण्यासाठी आपल्याला जास्त साहित्यही लागत नाही। अगदी घरात अवेलेबल असलेल्या सामानात आपण छान अशी भाजी बनवू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी वांगी घेतलेली आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे। ते स्वच्छ धुवून घेतले आहे आणि ते मी आता उभे कट करून घेणार आहे। वांगे तुम्हाला जसे कट करायचे त्या आकारात तुम्ही कट करू शकता। त्यानंतर हे मी पाण्यात ठेवलेले आहे, जेणेकरून वांगी ही काळे पडणार नाहीत। त्यानंतर आपण भाजीसाठी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, एक टोमॅटो, तसेच लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आपल्याला वांगे आणि बटाटे हे तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे। त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून वांगे बटाटे त्यामध्ये घालून घेतले होते आणि ते फ्राय करून घेत आहे। 2 मिनिटं आपण झाकण ठेवून वाफवून घेणार आहे, जेणेकरून ते पटकन असे फ्राय होतील आणि मऊसरही शिजल्या जातील। त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये भाजीला फोडणी करून घेणार आहोत। यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातला आहे, जिरे मोहरी यामध्ये घालून घेत आहे। त्यानंतर आपण लगेचच यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि कांदा घालून घेणार आहोत। लसूण थोडासा परतल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालू। कांदाही आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटात कांदा मऊसर असा परतला जातो। रंग बदलेल इतपत कांदा आपल्याला परतवायचा आहे। त्यानंतर आपण लगेचच यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटोही आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो थोडासा मऊ होईल। कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेणार आहोत। यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, धना जिरा पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे। अगदी घरात आपले जे मसाले आपण वापरत असू ते मसाले आपण यामध्ये घालणार आहोत। मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपण परतून घेतलेले वांग बटाटा यामध्ये घालून घेणार आहोत। वांग बटाटा आपण आधी थोडंसं परतवून घेतलेलं आहे, त्यामुळे ही भाजी शिजायला आपल्याला टाईम लागत नाही। तसेच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही, त्यामुळे ही भाजी खायला खूप टेस्टी लागते। ही भाजी आपण वाफेवर आणि तेलातच शिजवत आहे, त्यामुळे ही भाजीची टेस्ट ही वेगळीच येते। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे। अगदी 5 ते 7 मिनिटात आपली टेस्टी अशी भाजी तयार होते। बघा, आपले वांगे आणि बटाटे दोन्हीही शिजल्या गेलेले आहेत। जास्त टाईमही लागत नाही आणि आपण यामध्ये पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाही, त्यामुळे ही भाजी खायला खूप टेस्टी होते। अशा प्रकारे तुम्ही एकदा वांग बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा। बघा, ज्यांना आवडत नाही ते ही भाजी आवडीने खातील। तसेच डाळ भाताबरोबरही तुम्ही ही भाजी बनवू शकता। तोंडी लावायला ही भाजी केली तर खूपच छान लागते। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।